वयाच्या 50 नंतर कंबरदुखीचा त्रास आहे, कमरेमध्ये गॅप पडलेला आहे किंवा तुमचे गुडघे दुखतात किंवा तुमचं वजन खूप वाढलेलं आहे, तर तुम्ही चेअरवर बसून किंवा उभं राहून कसे व्यायाम करायचे तर आज आपण बघणार आहोत यांच्यासोबत. तर खूप सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि रिझल्ट पण खूप चांगला भेटतो. जर गुडघे दुखतायत तर गुडघेदुखीचा त्रास तुम्ही घरात राहून देखील असं छोटे व्यायाम करून कमी करू शकता. म्हणून तुमच्या कमरेमध्ये गॅप असेल, डॉक्टरने तुम्हाला हलके व्यायाम करायला सांगतात. तेच व्यायाम आपण आज बघणार आहोत की तुमची कंबरदुखीचा त्रास देखील कमी होऊ शकतो आणि तुमचं पोट फुगतं सारखं काय खाल्ल्याने, ऍसिडिटी होते तर ते देखील तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो. फक्त सकाळी 10 मिनिटं काढायचे आहेत आपल्याला. सकाळीच खाली पोटाने उठल्याबरोबर 10 मिनिटं तुम्ही हे करायचं आहे. आज आपण ह्या कशा करणार आहेत ते तुम्ही बघणार आहोत. मी यांना सांगणार आहे कशा पद्धतीने करायचे आणि यांचेच व्हिडिओ बघून तुम्ही रोज करू शकता. तर चला आपण व्हिडिओ. तर आता तुमचे गुडघे दुखतायत, तुम्हाला चेअरवरून खाली बसता येत नाही, तुम्ही बेडवरतीच बसून तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर तुम्ही बेडवरती किंवा असं चेअरवरती बसून काय करू शकता की तुमचा पोटाचा घेर कमी होणार आहे, तुमची कमरेची साईज कमी होणार आहे, तुमची लटकलेले दंड देखील कमी होणार आहेत आणि छान तुम्ही फ्रेश फील करणार आहोत. तर आता आपल्याला काय करायचंय, श्वास भरत हाताला वरती न्यायचं, पाठीमागे जायचं, थोडासा पोटाला ताण द्यायचा. सुरुवात करूया आपण. काउंट करते मी 10 पर्यंत. स्टार्ट कर वरती हात. 1 2 3. श्वास भरायचा, श्वास घेत जायचं वरती. 4 5 6 7 8 9 10. आता तुम्हाला हे राऊंड घ्यायचा आहे 40चा. ठीक आहे, एक राऊंड 40चा घ्यायचा. असे 2 राऊंड इथे खुर्चीवर बसल्या बसल्या तुम्ही कमी करायचे. फक्त श्वास घेणे, श्वास सोडणे याच्यावरती फोकस ठेवायचा आणि पोटावर इथे पकडायचा. श्वास भरत गुडघ्याला सरळ असं उचलायचं. 1 आणि दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायची. 2. होईल तितकं आपल्याला पाय उचलायचा. आपल्या पोटावरती देखील पीळ बसला पाहिजे, म्हणजे पोट देखील दाबल्या गेलं पाहिजे आणि गुडघ्याला देखील थोडंसं प्रेशर आलं पाहिजे. याच्याने काय होतं, आपल्या गुडघे दुखीचा त्रास असेल ना तो पण कमी होतो, सुजन असेल ते पण कमी होते. हळूहळू रिझल्ट भेटतो डॉक्टरकडे खर्च न करता. आपण 10 काउंट करूया. हा पाय घे पहिले, इथे दाबायचं, गुडघ्याच्या खालच्या नसेल दाबायचं. 1 खाली सोडायचं हळूनी, श्वास सोडत. पाय दुसऱ्या पायाला. 2 पाठ कंबर थोडीशी सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा. खाली कर. 3 हा पाय. 4 दुसरा पाय. 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडायचा खाली पाय ठेवताना आणि श्वास उचलताना श्वास भरायचा. हे झाले 10 काउंट. आपल्याला हा करायचा 40चा राऊंड. आता आपल्याला काय करायचं, आता कमरेमध्ये गॅप असतात खूप लेडीजचे. ठीक आहे, तर त्यांना डॉक्टर वाकायला सांगितले. मग आता आपल्याला साईडचा फॅट, कमरेचा फॅट आणि पण तुमचा हाताचा किंवा तुम्हाला एकदम फ्रेश फील करून देण्यासाठी तुम्ही काय करायचं, कंबर न वाकवता देखील तुम्ही कंबर तुमची बारीक करू शकता. तर काय करायचं, आपल्याला हात वरती न्यायचे दोन्ही पण असे आणि तुम्ही आता इथे पायामध्ये थोडंसं अंतर करायचं. ठीक आहे, जितकं तुमच्याकडनं होईल तितकं तुम्ही पायामध्ये अंतर करायचं आणि उजवा पाय लावायचा डाव्या हाताला गुडघ्याला. हा हात वरती न्यायचा आणि हा हात लावायचा उजव्या गुडघ्याला. असं करत राहतो कंटिन्यू. 1 ज्यांना कंबर वाकायला जमते त्यांनी हे करायचं, ज्यांना कंबर वाकू शकतो त्यांची स्टेप दाखवते. 2 कर. 3 व्हेरी गुड. 4 5 हात एकदम सरळ, जसं याला करताय तसंच आपण पण करायचं. 5 6 7 8 9 10. आता यांच्या कमरेत गॅप आहे म्हणून यांना वाकायला चालत नाही. आता तुम्हाला जर वाकायचं असेल, जमू शकतं थोडंफार, तर तुम्ही तळपायाला डावा हात लावायचा. असं 1
दुसऱ्या पायाला 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. हे पण राऊंड 40-40 घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. आता उभं राहून आपण थोडेसे व्यायाम बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने. ज्यांना कंबर वागता येत नाही किंवा गुडघे दुखतात त्यांच्यासाठी आजचे व्यायाम आहेत सगळे. तर आता उभं राहायचं चेअरवर. काढलेला असतो ना तर तो कसा कमी करायचा, तर उभं राहूनच कमी करायचा एकदम सोप्या पद्धतीने. तर श्वास भरत आहे बघा, श्वास भरत. हा व्हेरी गुड. तसं पोटाला ताण येतोय ना खूप. हा तर श्वास घेत वरती पाठीमागे जायचं, पूर्ण पूर्ण वरती बघायचं पाठीमागे. 2 हा व्हेरी गुड. 3 खाली नाही वाकायचं, कमरेला वाकवायचं नाही, सरळ जायचं. 4 5 6 7 व्हेरी गुड. 8 9 10 व्हेरी गुड. आता पायामध्ये थोडंसं अंतर करायचं. कर अंतर. असे कमरेवरती हात ठेवायचे आणि सर्कल बनवायचं. असं कर हळूहळू. 1 व्हेरी गुड. 2 3 4 5 6. आता सेम पोझिशन रिव्हर्स राऊंड घ्यायचा. रिव्हर्स दुसऱ्या साईडला. 1 हा तसं. 2 3 4 5. आता पायामध्ये अंतर तसंच ठेवायचं, हाताला खाली न्यायचं आणि श्वास घेत घेत हाताला ह्या पोझिशन मध्ये कानाला चिपकवायचं. म्हणजे आपली कंबर पण बारीक होते आणि कमरेचा गॅप असेल त्याच्याही नसा आपल्या ओपन होतात. 1 व्हेरी गुड. हा दुसऱ्या हाताला. 2 हात आपला कुठे गेलाय त्या हाताकडे नजर गेली पाहिजे थोडीशी. 3 4 5 6 7 8 9 10. आता काय करायचं, खूप जणांच्या टाका दुखतात हो की नाही. दुखतात ना टाका. जेव्हा कमरेमध्ये गॅप पडत असेल तर टाका दुखायला चालू होतात. जेव्हा ज्यांच्या पण टाक दुखायला चालू होते ना तुम्ही लगेच डॉक्टरकडे जायचं की तुमच्या कमरेत गॅप पडलेला असेल म्हणूनच तुमच्या टाका दुखतात. मग आता काय करायचं आपल्याला, जर आपल्याला टाक दुखते तर मी पण आज साडी घातली आईकडे आलेली म्हणून तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. तर आता काय करायचं, हाताला आपल्या वरती न्यायचं. पहिले हाताला वरती न्यायचं असं आणि इथे पायाच्या पंजांवरती यायचं. ठीक आहे. पूर्ण शरीराचा भार आपल्या पायाच्या पंजावरती. श्वास सोडत पाय खाली न्यायचे आणि थोडस टाकांना असं वरती प्रेस करायचं जमिनीला या पोझिशनला. ठीक आहे. हा स्टार्ट कर. 1 व्हेरी गुड. 2 हात आपल्याला वरतीच ठेवायचे अशी लॉक करून. हात वरतीच ठेवायचे फक्त पायाच्या पंजावरती आणि खाली असे बघ. 1 2 3 4 वर समोर बघायचं. 4 5 6 7 8 9 10. आता वाकायचं कसं, हात असेच येत आपले. हा आता हाताला दोन्ही ह्या पोझिशनला. 1 2 ह्या पोझिशनला. 3 हात कानाला चिपकून एकदम हा पोझिशन असतो ना आपला. ही बॉडी खेचल्या गेली पाहिजे. पूर्ण पाठीचा कणा असतो आपली रीढची हड्डी ती देखील मोकळी झाली पाहिजे. 4 5 6 7 8 9 10. आता इथे असं उभं राहायचं सरळ आणि शोल्डरला असं सर्कल बनवायचं. काम करून करून मान पाठ दुखते ना त्याच्यासाठी. 1 शोल्डरला हात नाही हलवायचे बस शोल्डर. 1 3 4 5 सेम पोझिशन रिव्हर्स राऊंड घ्यायचं. 1 2 3 4 5. आता सुरुवातीला तुम्हाला असं
तुम्ही या पद्धतीने करू शकता आणि मग नंतर तुमची प्रॅक्टिस झाली तर तुम्ही छान शोल्डरला सर्कल बनवा. याच्याने तुमच्या रीढच्या हड्डीला, मानेला, पाठीला त्रास असेल तो तुमचा कमी होणार आहे. हे एक्सरसाइज आपण चेअरवरती बसून काय केलं, काय उभं राहून केलं आणि खूप सोप्या पद्धतीने केलं. तुम्हाला काहीच जमत नाही ना, तुम्ही ही सुरुवात नक्कीच करायची. करणार आहात आता आपण नेहमी. आणि कमरेचा गॅप पडलेला आहे, पाठ दुखते, हे तर दुखणं तुमचं एकदम नाहीच होणार, डॉक्टरकडे जायची तुम्हाला गरजच पडणार नाही. तर तुम्ही करू शकता घर बसल्या अशा व्यायाम आणि छान छान एक्सरसाइज. म्हणजे तुम्हाला तुमची हेल्थ पण चांगली होणार, तुमची बॉडी फिट राहणार. असं काहीच नाही की 50 वर्षाचं झाल्याच्या नंतर आता मला काय आवश्यकता नाही, पडू दे एका ठिकाणी, असं नसतं. तुमचं व्यायाम तुमचं शरीर फिट ठेवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कामाचा लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि स्क्रीनवरती नंबर दिसतो तो पण नोट करा. ऑनलाईन योगा क्लास आहेत, तुम्ही घर बसल्या वजन कमी करू शकता. बॅचेस चालू आहेत माझ्या ऑलरेडी, तुम्ही देखील जॉईन होऊ शकता. तर भेटूया परत, तोपर्यंत नमस्कार.